नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. मागील काही दिवसांपासून आपल्याकडे तहसीलदार कार्यालयातून साधारणतः अशा प्रकारचे काही कारणे दाखवा नोटिसेस आपल्याला मिळत आहेत. या नोटिसेस अशा प्रकारचे आहेत की तुम्ही रेशन दुकानातून रेशन घेण्यासाठी अपात्र आहात. म्हणजे त्यांनी काही क्रायटेरिया डिफाईन केलेले होते की त्याच कुटुंबांना रेशन मिळालं पाहिजे रेशन दुकानामधून आणि आपण त्यासाठी अपात्र आहोत, जे यापुढे आपल्याला रेशन मिळणार नाही. त्या संदर्भात आपलं काही स्पष्टीकरण असेल तर आपल्याला या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर म्हणून ते स्पष्टीकरण द्यायचं आहे. त्यांना योग्य वाटल्यास ते ऍक्सेप्ट करतील आणि आपलं रेशन चालू ठेवतील, अन्यथा आपलं रेशन यापुढे बंद होणार आहे. तुम्हाला वाटलं असेल की आपल्या युट्यूब चॅनलवर आतापर्यंत फक्त उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती असणारे व्हिडिओ आलेले आहेत आणि अशा वेळी रेशन बंद होणार आहे आणि हा व्हिडिओ आपण का बनवत आहोत, तर हा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे. आपण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये जर संचालक असाल किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असाल, अशा वेळी आपलं सुद्धा रेशन बंद होणार आहे. हा सुद्धा एक त्यामध्ये क्रायटेरिया आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी केलेली आहे, आपल्या परिचित लोकांना त्यामध्ये डायरेक्टर केलेलं आहे आणि अशा वेळी ज्यांना विश्वासाने आपल्या सोबत आपण डायरेक्टर म्हणून घेतलं, त्यांचं जर रेशन बंद होणार असेल तर ती त्यांच्यासाठी अडचणीची विषय होईल. काही ठिकाणी असा विषय आहे की अत्यंत गरीब लोक आहेत, परंतु ते फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत आणि त्या संचालक असल्यामुळे जर त्यांचं रेशन बंद होणार असेल तर तो विषय अडचणीचा आहे. तर याबाबत काय केलं गेलं पाहिजे, हा विषय नेमका काय आहे हे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीज किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांच्या डायरेक्टर्सला याबाबत योग्य आणि वास्तविक माहिती उपलब्ध होईल. तर मग चला सुरुवात करूया. साधारणतः हे रेशन कोणाकोणाचं बंद होणार आहे, तर ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना क्रायटेरिया काय होता तो आपण एक थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार ज्यांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 15,000 पर्यंत होतं त्यांनाच पिवळं रेशन कार्ड मिळत होतं आणि त्यामध्ये इतर अटी अशा होत्या की त्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती डॉक्टर, वकील किंवा आर्किटेक्ट नसावा आणि किंवा सरकारी सेवेत नसावा, त्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसो म्हणजे कार नको आणि त्यांचं पक्क कर सुद्धा नसलं पाहिजे, अशाच व्यक्तीला पिवळं रेशन कार्ड मिळत होतं. परंतु आपल्या आजूबाजूला आपण बघितलं असेल की खूप चांगल्या लोकांकडे, सधन लोकांकडे सुद्धा पिवळं रेशन कार्ड होतं. तुर्तास तो विषय बाजूला ठेवूयात आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे असलं पाहिजे त्यांच्यासाठी क्रायटेरिया काय होता तो सुद्धा आपण समजून घेऊयात. त्यानुसार ग्रामीण भागासाठी त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 44,000 पर्यंत असलं पाहिजे आणि शहरी भागासाठी त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 59,000 पर्यंत असलं पाहिजे. किंवा त्या कुटुंबाकडे जमीन असेल तर त्यांची कोरडवाहू जमीन असल्यास ती 5 एकर पेक्षा कमी असली पाहिजे, बागायती जमीन असल्यास 2.5 एकर पेक्षा ती कमी असली पाहिजे आणि इतर काही जमीन असेल तर ती 1.25 एकर पेक्षा कमी असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे केशरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने इन्कम टॅक्स रिटर्न भरायला नको किंवा जीएसटी नंबर सुद्धा त्यांच्याकडे नसला पाहिजे. आपण नुसतं इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तरी आपलं रेशन कार्ड हे बंद होईल, म्हणजे केशरी रेशन कार्ड सुद्धा आपल्याला मिळणार नाही. इथे ही गोष्ट लक्षात घ्या. साधारणतः या नोटिसीमध्ये त्यांनी 5 क्रायटेरिया दिलेले आहेत. ते 5 क्रायटेरिया जर आपण क्वालिफाय करत असू तर आपण रेशन घेण्यासाठी अपात्र आहोत. त्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे की आपल्याकडे जमीन जास्त आहे, आपला जर व्यवसाय असेल तर त्याची वार्षिक उलाढाल ही त्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे, आपलं उत्पन्न मी आधी सांगितलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, आपण एखाद्या कंपनीमध्ये डायरेक्टर असाल, संचालक असाल तरी आपलं रेशन कार्ड बंद होऊ शकतं. किंवा आपल्याकडे स्वतःची 4 व्हीलर आहे, 4 चाकी वाहन, 4 चाकी कार आपल्याकडे आहे, अशा वेळी सुद्धा आपलं रेशन बंद होणार आहे. साधारणतः हे 5 क्रायटेरिया आहेत ज्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तो क्रायटेरिया म्हणजे जर आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीचे किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असू तर आपण रेशन घेण्यासाठी किंवा रेशन मिळवण्यासाठी अपात्र होणार आहोत. हे साधारणतः या नोटिसीवरून आपल्याला लक्षात येत आहे. ज्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर केलेली आहे त्यांनी ते डायरेक्टर आहेत आणि अशांचं रेशन बंद झालं तर काही अडचण नाहीये. आणि ज्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्टर्ड केलेली आहे आणि ज्यांच्याकडे आर्थिक संपन्नता आहे, त्यांच्याकडे पैसे चांगले आहेत, अशा व्यक्तींचं जर रेशन बंद झालं तर त्यालाही काही अडचण नाही. परंतु काही ठिकाणी अडचणी आहेत. त्या म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करतो तेव्हा तो त्याच्या ओळखीच्या नातेवाईकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना जे काही त्याचे परिचित आहेत अशा व्यक्तींना तो कंपनीचे डायरेक्टर म्हणून घेत असतो. ऍक्च्युअली ते डायरेक्टर असल्याचा त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा लाभ नाहीये, परंतु संबंध आहेत, रिलेशन आहेत म्हणून त्या कंपनीमध्ये तो डायरेक्टर झालेला आहे, संचालक झालेला आहे. आणि अशा वेळी त्याचं उत्पन्न कमी असेल परंतु त्या कंपनीमध्ये तो डायरेक्टर आहे म्हणून त्याचं जर रेशन कार्ड बंद होणार असेल तर तो विषय अडचणीचा आहे. किंवा काही शासनाच्या योजना आहेत जसं की पंजाबराव देशमुख शेतकरी मिशन, नैसर्गिक शेतकरी मिशन, ऑर्गॅनिक फार्मिंग या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या ज्या 10,000 एफपीओ आहेत त्याच्या माध्यमातून ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी झालेली आहे अशा कंपन्यांमध्ये आर्थिक परिस्थिती गरिबीची असताना सुद्धा फक्त डायरेक्टर आहेत म्हणून जर त्यांचं रेशन बंद होणार असेल तर नक्कीच तो विषय अडचणीचा आहे. आणि काही ठिकाणी तर अशा नोटिसेस आलेल्या आहेत
आहेत की तो व्यक्ती त्या कंपनीमध्ये फक्त प्रमोटर आहे, संचालक नाही, तरी सुद्धा त्यांना या कारणे दाखवा नोटिसेस मिळालेल्या आहेत. आता ऍक्च्युअली या नोटिसेस आलेल्या आहेत, मग यावर काय केले गेले पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. साधारणतः आपण यावर उपाय म्हणून फक्त एकच गोष्ट करू शकतो की जे व्यक्ती संचालक या पदावर आहेत त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला त्या फार्मा प्रोड्युसर कंपनीमध्ये डायरेक्टर करणं आणि त्या व्यक्तीला त्या कंपनीच्या संचालक पदावरून निवृत्त करणं हा यासाठी एक पर्याय आहे. आणि त्या व्यक्तीचं रेजिग्नेशन लेटर म्हणजे त्याचा राजीनामा, तो राजीनामा मंजूर झालेल्याचा फार्मा प्रोड्युसर कंपनीचा ठराव, त्याच पद्धतीने आपण एमसीए कडे सबमिट केलेला DR-12 म्हणजे आरओसीला सुद्धा तिचं डायरेक्टर रेजिग्नेशन मंजूर झालेलं आहे आणि सबमिट केलेलं आहे, या संदर्भातलं ते डॉक्युमेंट आहे DR-12. असे फॉर्म या सगळ्या गोष्टी आपण तहसीलदार कार्यालयात जमा केल्यास तर चान्सेस आहेत की आपण रेशन घेण्यासाठी अपात्र होणार होतो ते अपात्र होणार नाहीत. म्हणजे आपण हे डॉक्युमेंट्स दिल्यानंतर पण ते ऍक्सेप्ट करतील याची शाश्वती नाही, पण ऍटलीस्ट आपण ती गोष्ट या अंतर्गत करू शकतो. तसेच जे व्यक्ती फक्त कंपनीमध्ये प्रमोटर्स आहेत तरी सुद्धा त्यांना नोटिसेस आलेले आहेत, तर ते आपण ज्या कंपनीमध्ये प्रमोटर आहोत त्या कंपनीचा मास्टर डेटा घेऊन एक साधारणतः पत्रासोबत किंवा त्या कारणे दाखवा नोटिसला उत्तर म्हणून आपण एक रिप्लाय त्या ठिकाणी सबमिट केला, त्यावेळी फक्त प्रमोटर म्हणून आहोत, आमचं रेशन बंद करण्यात येऊ नये, तरी तो विषय कदाचित ऍक्सेप्ट केला जाऊ शकतो. ऍक्सेप्ट केला जाईलच मी असं म्हणत नाही, परंतु तुर्तास तरी आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. जर आपल्याला हे डायरेक्टर बदलायचे असतील तर आपण ज्यांच्या माध्यमातून कंपनी नोंदणी केलेली आहे त्यांच्याशी संपर्क करा, ते नक्कीच आपल्याला हे डायरेक्टर बदलून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करतीलच. आमच्याकडे ज्या कंपन्या आम्ही रजिस्टर्ड केलेल्या आहेत किंवा ज्यांना आम्ही सर्व्हिसेस देतो त्यांचंच हे डायरेक्टर बदलण्याचं वर्किंग आम्ही सपोर्ट करतो. तर त्या संदर्भात आपलं काही काम असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करू शकतात. सध्या हा विषय सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये होता, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं आणि हे कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा विषय माहिती होईल आणि ते सुद्धा या पद्धतीने कार्यवाही करून आपलं रेशन कार्ड किंवा रेशन घेण्यासाठी जे काही अपात्र होणार होते त्यापासून ते वाचू शकतात. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाही. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.